आपण पाहणार आहोत कविता। मग परीक्षेला कवितेवर आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे असतात तर पहा, परीक्षेला कविता दिली जाते आणि त्यावर आधारित 3 ते 4 प्रश्न विचारले जातात। शक्यतो 3 प्रश्न विचारले जातात आणि याच्या जोडीला संवाद लेखन म्हणजे संवादावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जाहिरातीवर आधारित प्रश्न येऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे। मग कविता ज्या वेळेस आपल्याला परीक्षेला विचारली जाते त्यावेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे तर परीक्षेमध्ये कविता वाचल्यानंतर त्याचा अर्थ लावणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि कवितेचा अर्थ लावत असताना कविता पूर्ण वाचल्यानंतरच त्याचा अर्थ आपल्याला लावायचा आहे। अर्धवट कविता वाचून त्याचा अर्थ लावू नये, हे लक्षात ठेवायचं आहे। आता कविता वाचताना तुम्ही म्हणता की सर यामध्ये अर्थ आम्ही कसा लावायचा, आम्ही तर ही कधीच कविता वाचलेली नसते किंवा तुम्ही जरी शिकवली आणि तीच पडेल असं कशावरून, तर असं होत नाही। कधी आम्ही शिकवली तीच पडत नाही, परंतु वेगवेगळ्या स्वरूपाच्या कविता पडतात। मग ते तुम्ही कशा ओळखायच्या, त्यावरती कसा त्याचा अर्थ लावायचा, तर पहा मी सांगतो तुम्हाला की कविता अगोदर पूर्ण वाचायची आहे। मग तुम्हाला त्या कवितेचा आशय लक्षात येईल की कविता नेमकी कोणत्या विषयावरती आहे, म्हणजेच वातावरणावरती आहे, निसर्गावरती आहे किंवा पाण्यावरती आहे, तसेच काही अभंग येतात, बरोबर की नाही, मग त्याच्यावरती आहे। मग ते तुम्हाला समजल्यानंतर त्याचा हळूहळू त्या कवितेचा अर्थ लावायचा। त्यामध्ये तुम्हाला मदत काय होईल तर तुमची जी शब्दसंपत्ती आहे, म्हणजे समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, हे जर तुम्ही पाठ केले, म्हणी, वाक्यप्रचार, तर तुम्हाला याचा अर्थ लावणं अजून सोपं जाईल। त्यासाठी हे शब्दार्थ तुमचे पाठ पाहिजेत। मग पहा, त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा कविता वाचायची, त्याचा अर्थ लावल्यानंतर त्यामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत ते वाचायचे। अर्थ लागत नसेल तर प्रश्न कशा स्वरूपात विचारलेले आहेत ते वाचल्यानंतर तुम्हाला थोडीशी अर्थ लावायला मदत होईल अजून, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा अर्थ लावायला घ्यायचा, म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्हाला तो अर्थ समजेल। मग आता तशाच पद्धतीची आपण एक कविता घेतलेली आहे, तर आपण पाहूया एक कविता की कशा स्वरूपात कविता विचारली जाते परीक्षेला। पहा, मी कविता वाचतो, तुम्ही लक्ष द्यायचं आहे। आवडीने भावे हरिनाम घेशी, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। नको करू खेद कोणत्या गोष्टीचा, नको करू खेद कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे। सकळ जीवांचा करतो सांभाळ, सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकलीस ऐसे नाही, तुझं मोकलीस ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचितांचे। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश होय। म्हणजे पहा, या ठिकाणी एक काव्याच्या स्वरूपात ही जी काव्य आहे, या ठिकाणी छंद जो असतो वृत्तामधला, त्यामध्ये आपण जसं म्हटलं तसं आपल्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील। आता ही जी ओवी आहे ही संत एकनाथ यांची ओवी असेल। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा, आपण प्रश्न वाचूया, म्हणजे थोडासा अजून तुम्हाला समजेल की नेमकं काय आहे या प्रश्नामध्ये। सदर अभंगात अभंग आहे हा कशाचा महिमा व्यक्त केला आहे, म्हणजे कोणाचा तरी महिमा या अभंगामध्ये गायलेला आहे, बरोबर। म्हणजे अभंगाचा महिमा, कोणाचा तरी महिमा गायल्यामुळे यामध्ये नाश झालेला आहे त्या महिमा गायल्यामुळे। दुसरं आहे सर्व जीवांचा सांभाळ कोण करत आहे, म्हणजे पृथ्वीवरील सर्व जीव जे आहेत त्यांचा सांभाळ कोण करत आहे। तसेच कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये असे अभंग करता का म्हणतो, असं या ठिकाणी प्रश्न आहे। मग आता आपण अर्थ लावायला सोपं होईल आपल्याला की आवडीने भावे हरिनाम घेशी, म्हणजे आवडीने तुम्ही कोणतं नाम घेत आहात तर तुम्ही आवडीने हरिनाम घेत आहात। कोणतं नाम घेत आहात तर तुम्ही आवडीने हरिनामचा जप करतात, हरिनाम घेत आहात, बरोबर। तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको करू खेद कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे।
तर तू कोणत्याही गोष्टीचा खेद करू नको की तुला मिळालं नाही, तुला हे होणार नाही, तुला ते होणार नाही, तुझ्याकडे हे नाही ते नाही. कारण की तुझी जी सर्व चिंता आहे, तुझी सर्व दुःख आहे, हे सर्व कोण जाणत आहे? तर लक्ष्मीचा पती हे सर्व जाणत आहे. मग लक्ष्मीचा पती हा कोण आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल, बरोबर की नाही? लक्ष्मीचा पती हा कोण आहे? तर लक्ष्मीचा पती हा विष्णू आहे. लक्ष्मीच्या पतीचे नाव काय? तर विष्णू. मग तू खेद करू नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्यासी म्हणजे त्या देवाला. देव म्हणजे कोण? तर लक्ष्मीचा पती म्हणजेच कोण? तर देव. देवाला तुझी चिंता आहे. तू खेद करू नकोस. लक्ष्मीच्या पतीला तुझी चिंता आहे. तो सर्व जाणत असे, त्याला सर्व काही माहिती आहे, असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकलीस ऐसे नाही. आणि तो सर्व जीवांचा सांभाळ करतो. पृथ्वीवरील जगातील सर्व सजीव जीवांना, निर्जीवाला, प्रत्येक घटकाला तोचा सांभाळ करतो. तूच एकटी त्याच्या हातातून मुकलीस म्हणजे तुझा तो सांभाळ करत नाही असं नाही, तो जगातल्या सर्वांचा तो सांभाळ करतो. हे लक्षात ठेवतो, असं या ठिकाणी अभंगकर्ता सांगत आहे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचितांचे. आणि तू कौतुक बघ की तुझी जशी स्थिती आहे तू तशी तैशा परी तशीच राहा, तुझं सगळं चांगलं होईल, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश होय. आणि जनार्दनी म्हणजेच या ठिकाणी तुझ्या जीवनामध्ये जो भोग चालू आहे, म्हणजे जे भोग आपण जे भोगतो त्या भोगांचा नाश हरिकृपेने त्या भोगांचा नाश होईल, हे सुद्धा तू लक्षात ठेव, असा अभंगकर्ता सांगत आहे. म्हणजे जे भोग तुझ्या वाटेला आलेले आहे ते भोग तुला भोगावेच लागतील, परंतु त्या भोगांचा सुद्धा नाश हा कोण करणार आहे? हरिकृपे करणार आहे. म्हणजेच कोण? तर भगवान विष्णू देव करणार आहे, जे लक्ष्मीचे पती आहेत. हा झाला या अभंगाचा अर्थ. आता यावरील एका प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, सदर अभंगात कशाचा महिमा व्यक्त केला आहे? या सदर अभंगात पहा, कोणाचा महिमा नाही, कशाचा महिमा व्यक्त केला आहे. या ठिकाणी जर कोणाचा महिमा व्यक्त केला आहे असा जर असेल तर ते विष्णूचा येईल. आता कशाचा महिमा व्यक्त केला आहे तर तो हरिनामाचा महिमा व्यक्त केलेला आहे. कोणाचा महिमा व्यक्त केलेला आहे, कशाचा महिमा व्यक्त केलेला आहे तर हरिनामाचा. म्हणजेच तू नाराज होऊ नकोस, तुझे भोग सगळे संपतील, तूच मुकलीस आहे देवाच्या हातून असं नाही. तू हरिनाम जपत जा तर तुझं काय होईल? सर्व कल्याण होत जाईल, तुझे भोग नाहीशे होतील, असं या ठिकाणी अभंगकर्ता म्हणत आहे. म्हणजे महिमा कशाचा व्यक्त केला आहे तर हरिनामाचा महिमा व्यक्त केला आहे. हरी म्हणजे कोण? तर हरी म्हणजे कोण? तर लक्ष्मीचा पती. परंतु हरिनाम हे अत्यंत महत्वाचं आहे. नाम, हरीच्या नामाचा महिमा व्यक्त केलेला आहे या ठिकाणी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे नाम महिमा. नाम महिमा. आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, सर्व जीवांचा सांभाळ कोण करतो? मग या ठिकाणी सर्व जीवांचा सांभाळ कोण करत आहे रे बाळांनो? इथे तर सकळ जीवांचा करतो सांभाळ, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करतो सांभाळ, तूच मुकलीस ऐसे नाही. तो लक्ष्मीचा पती विष्णू जो आहे, देव आहे, देव तो सगळ्या जगाचा सांभाळ करतो. मग तूच कशी काय मुकलीस त्यातून? तू मुकली असं नाही, तू सर्वांचा सांभाळ करतो. म्हणजेच कोण? भोग तर नाही. विष्णू. लक्ष्मीच्या पतीचं नाव काय आहे? लक्ष्मीच्या पतीचं नाव आहे विष्णू. म्हणजे सर्व जगाचा सांभाळ जो करतो तो विष्णू. म्हणजेच सर्व जीवांचा सांभाळ करणारा कोण आहे तर तो आहे विष्णू आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मग शंकर आहे का तर नाही, आणि उत्तर मिळाल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी चुकीचं आहे. यापैकी नाही हे येणार नाही. म्हणजे सर्व जीवांचा सांभाळ कोण करतो? तो लक्ष्मीचा पती विष्णू हा सर्व जीवांचा सांभाळ करतो. शेवटचा प्रश्न पहा, कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये असे अभंगकर्ता का म्हणतो? कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये असे अभंगकर्ता का म्हणतो? 4 पर्याय दिलेले आहेत. चिंता केल्याने प्रश्न मिटत नाही असं कुठे सांगितलेलं आहे का तर नाही.
चिंता केल्याने प्रश्न मिटत नाही, चिंता नाहीशी करणारा देव आहे. आता पहा, दुसरा आहे पर्याय चिंता नाहीशी करणारा देव आहे. तिसरा आहे चिंता केल्याने समस्या सुटतात. आणि चौथा आहे चिंता केल्याने चिंता वाढतच जातात. मग पहा, यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुझी चिंता त्याचे सर्व आहे. म्हणजे तू चिंता करू नकोस. तुझी सर्व चिंता, तुझी सर्व काळजी कोणाला आहे तर त्या देवाला आहे. म्हणजे कोणाला आहे? देवाला आहे, म्हणजेच विष्णूला आहे, लक्ष्मीच्या पतीला आहे, असं या ठिकाणी अभंगकर्ता म्हणतोय. म्हणजे तुझी सर्व चिंता, तुझी सर्व काळजी कोणाला आहे तर देवाला आहे. तू काळजी करू नकोस, तू चिंता करू नकोस. तुझी सर्व काळजी कोणाला आहे तर देवाला आहे. म्हणजे गोष्टीची चिंता करू नये असे अभंग का करता, का म्हणतो? कारण की तुझी सर्व चिंता ही कोणाला आहे तर तुझी सर्व चिंता ही देवाला आहे. मग देव चिंता नाहीशी करणारा कोण आहे तर तो देव आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर येणार आहे. म्हणजे कोणते प्रश्न मिटत नाहीत असं नाही, चुकीचं आहे. हे देखील चुकीचं आहे आणि चौथं देखील चुकीचं आहे. म्हणजेच कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये, चिंता नाहीशी करणारा हा कोण आहे तर तो देव आहे, असं या ठिकाणी अभंगकर्ता आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच पहा की या ठिकाणी अभंग सुद्धा येऊ शकतात, कवितेच्या माध्यमामध्ये अभंग सुद्धा येऊ शकतात. त्यावरती 3 प्रश्न असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं हे सुद्धा आता आपण पाहिलेलं आहे. आता हे यामध्ये परीक्षेला प्रश्न 3 ते 4 येतात आणि ते प्रश्न कशा स्वरूपात सोडवायचे हे मी तुम्हाला सांगितलं की कवितेचा अर्थ लावायचा, प्रश्न वाचायचे आणि पर्याय सुद्धा वाचायचे. अर्थ लागत नसेल तर प्रश्न सुद्धा वाचा, कारण की प्रश्नावरून तुम्हाला तो अर्थ सोडवायला मदत होईल. ठीक आहे. तर आता आपण अजून एक कविता पाहणार आहोत. पहा, पुढील कविता आहे. पुढील कविता आपण पाहूया. मी वाचतो, व्यवस्थितरित्या कविता ऐकायची आहे. नव्या दिशेचे नव्या उशेचे सूर हे गाती, नव्या दिशेचे नव्या उशेचे सूर हे गाती, या मंगल देशाचे भविष्य आपुल्या हाती. पहा, यामध्ये कसं कवीने अत्यंत सुंदररित्या रचना केलेली आहे. नव्या दिशेचे नव्या उशेचे सूर हे गाती, या मंगल देशाचे भविष्य आपुल्या हाती. या मातीतून गंगा वाहे उभा हिमालय अजिंक्य आहे, या मातीतून गंगा वाहे उभा हिमालय अजिंक्य आहे, अजिंक्य आहे अजिंक्य ठेवू पवित्र इथली माती. गांधी आणि वीर जवाहर, गांधी आणि वीर जवाहर या मंत्रांनी घुमवू अंबर. महान ध्येये शोधित शोधित पुढे पाय हे जाती, महान ध्येये शोधित शोधित पुढे पाय हे जाती. नवीन स्वप्न नव्या योजना, नवीन स्वप्न नव्या योजना, नवीन आशा नव्या कल्पना, नवे ज्ञान विज्ञान आमच्या सदा असे सांगाती. माणुसकीवर आमची भक्ती, तीच देवता तीच आरती. पहा उगवली पहाट, पहा उगवली पहाट, सरल्या काळोखाच्या राती. पहा, ही कविता आहे. आणि ही कविता जी आहे ही जर तुम्ही पाहिलीत तर यामध्ये देशावर आधारित कविता आहे. म्हणजेच यामध्ये गंगा, हिमालय, बरोबर, मंगल देश आलेला आहे शब्द. तसेच गांधी, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांचं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तसेच विज्ञान युगाचा उल्लेख केलेला आहे, नवीन स्वप्नांचा उल्लेख केलेला आहे, देवताचा उल्लेख केला आहे, माणुसकीचा उल्लेख केलेला आहे. मग आता या कवितेचा अर्थ काय आहे तो अर्थ आता आपण समजून घेऊया. पहा, अर्थ कसा असेल. आता त्या अगोदर आपण प्रश्न वाचूया, म्हणजे अर्थ लावायला आपल्याला अजून सोपं जाईल. पहा, पहिला प्रश्न आहे, सरल्या काळोखाच्या राती असे कवी का म्हणतो? सरल्या काळोखाच्या राती असे कवी का म्हणतो? इथले अज्ञान संपले, इथला अंधार संपला, इथली गुलामगिरी संपली, इथले दारिद्र्य संपले. हे त्याचे पर्याय. दुसरा आहे, इथली पवित्र माती अजिंक्य ठेवू म्हणजे काय? खूप शोध लावू, खूप पराक्रम करू, खूप ज्ञान मिळवू, भूमी सदैव स्वतंत्र ठेवू. आणि तिसरा आहे, कवितेतून कोणता संदेश मिळतो? देव माणसात आहे,
देव देवळात आहे, देवाची आरती करावी काही यापैकी नाही. यावरून थोडासा तरी अंदाज आला असेल तुम्हाला की कवितेमध्ये नेमकं काय दिलेलं आहे. पहा, आपण सुरुवात करूया कवितेच्या अर्थाला. नव्या दिशेचे नव्या उशेचे सूर हे गाती, या मंगल देशाचे भविष्य आपल्या हाती. मग कवी या ठिकाणी म्हणत आहे की आपण नवीन दिशा, नवीन पुढे जाण्याचे मार्ग शोधत आहोत, बरोबर. नवनवे सूर धरत आहोत, म्हणजे नवीन नवीन पुढे जाण्याची जी आपण विज्ञानाच्या युगामध्ये आपण पुढे जाणार आहोत, बरोबर. एकाचा एक हात धरून आपण पुढे जाणार आहोत. त्यामध्ये आपला जो देश आहे, जो मंगल देश भारत देश आहे, याचे भविष्य हे आपल्याच हाती आहे. म्हणजे तुम्ही जसं पुढे जाचाल त्याचप्रमाणे आपला देश सुद्धा तुमच्यासोबत पुढे जाणार आहे. म्हणूनच कवी म्हणतो की या मंगल देशाचे भविष्य आपल्या हाती आहे, म्हणजे माणसांच्या हाती आहे, म्हणजे देशात राहणाऱ्या माणसांच्या हाती आहे. पुढे पहा, या मातीतून गंगा वाहे, उभा हिमालय अजिंक्य आहे, अजिंक्य आहे, अजिंक्य ठेवू पवित्र इथली माती. कवी या ठिकाणी म्हणतो की या मातीतून गंगा वाहते, या मातीमधून गंगा म्हणजे गंगा नदी वाहते, म्हणजे आपल्या भारत देशात गंगा नदी आहे. उभा हिमालय अजिंक्य आहे, हिमालय जो पर्वत आहे आपल्या भारतामध्ये तो हिमालय पर्वत अजिंक्य आहे. अजिंक्य म्हणजे तो न जिंकता येणारा, त्याला कुणी अजूनपर्यंत त्याला गुलामगिरीत बांधलेला नाहीये, असा तो अजिंक्य आहे, न जिंकता येणार आहे. अजिंक्य आहे, अजिंक्य ठेवू, आणि त्याला नेहमी अजिंक्य ठेवू, त्याला कोणालाही जिंकू देणार नाही, तो आमचा पर्वत आहे. पर्वत इथली माती, आणि इथली माती आणि इथला पर्वत हा आम्ही कोणालाही जिंकून देणार नाही, ही आम्ही कोणाच्याही गुलामगिरीमध्ये जाऊन देणार नाही, असं या ठिकाणी कवी म्हणत आहे. पुढे पहा, गांधी आणि वीर जवाहर या मंत्रांनी घुमवू अंबर, महान ध्येय शोधित शोधित पुढे पाय हे जाती. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे कवीने, पहा की गांधी आणि वीर जवाहर या मंत्रांनी घुमवू अंबर, म्हणजे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या देशासाठी खूप महत्वाचं कार्य केलेलं आहे, देश स्वतंत्र केलेला आहे. तसेच देश स्वतंत्र करून सुद्धा तो देश व्यवस्थितरित्या चालण्यासाठी त्यांनी परिश्रम केला आहे. जवाहरलाल नेहरू यांनी पुढील 3 वर्षे पंतप्रधान पद घेऊन त्यांनी आपला देश कसा पुढे जाईल, कसा विकसित होईल हे त्यांनी पाहिले. महात्मा गांधींनी आपला देश स्वतंत्र केला, चले जाव चळवळ सारख्या अनेक चळवळी करून त्यांनी आपला देश स्वतंत्रता इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र केलेला आहे. म्हणून गांधी आणि वीर यांच्या मंत्रांनी आपण घुमू अंबर मंत्रांनी, अंबर म्हणजे आकाशात, हे नाव आपण घुमूया, आकाशामध्ये पसरूया यांचं नाव, असं या ठिकाणी अर्थ आहे. महान ध्येय शोधित शोधित पुढे पाय हे जाती, आणि आपले एक ध्येय जे असतं, आपलं ध्येय म्हणजे आपल्या भारत देशाला पुढे नेण्याचं जे ध्येय आहे, ते ध्येय पुढे ठेवून आपले पाय पुढे पुढे चाललेले आहेत. आपण सर्व पुढे जात आहोत. आपला देशाचा विकास करण्यासाठी आपण नेहमी पुढचं पाऊल ठेवत आहोत. म्हणजेच आपण चंद्रावरती गेलो, पुन्हा आपण मंगळावरती गेलेलो आहोत. अशा पद्धतीने आपण महान ध्येय गाठत आहोत. पुढे पहा, नवीन स्वप्न, नव्या योजना, नवीन आशा, नव्या कल्पना, नवे ज्ञान विज्ञान आमुच्या सदा असे सांगते. आणि आपल्या भारत देशामध्ये नवीन स्वप्न, आपण जे तरुण लोक आहेत ते सर्वजण आपले स्वप्न पाहतात, नवीन योजना बनवतात. हे ज्ञान विज्ञान या सर्व योजना पुढे जाण्यासाठी हे आपल्याला मदत करत आहे, असा त्याचा अर्थ आहे. माणुसकीवर आमुची भक्ती, तीच देवता तीच आरती, पहा उगवली पहाट सरल्या काळोखाच्या राती. म्हणजेच माणुसकीवरती आमची भक्ती आहे, माणुसकी हाच खरा देव आहे, तीच देवता तीच आरती. म्हणजेच कोण तर माणुसकी हाच देव आहे, माणुसकीची म्हणजे माणुसकीचीच आपण आरती करतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा उगवली पहाट सरल्या काळोखाच्या राती, म्हणजे गुलामगिरीतून आता आमचा देश स्वतंत्र झालेला आहे. गुलामगिरीतून आता आमचा देश स्वतंत्र झालेला आहे, आणि आता नवीन सकाळ उगवलेली आहे, नवीन पहाट झालेली आहे, नवीन दिशा दिसलेली आहे, असा या कवितेचा अर्थ आहे. आता आपण पहिला प्रश्न घेऊया. सरल्या काळोखाच्या राती असे कवी का म्हणतो? असे कवी का म्हणतो म्हणजे सरल्या काळोखाच्या राती असे का म्हणतो? का तर पहा उगवली पहाट सरल्या काळोखाच्या राती, म्हणजे गुलामगिरीतून आपला देश स्वतंत्र झालेला आहे, म्हणजेच इथली गुलामगिरी संपलेली आहे, असं यामधून आपल्याला दिसून येतं. म्हणून अज्ञान संपले चुकीचं आहे, अंधार संपला चुकीचा आहे, दारिद्र्य संपले हे देखील चुकीचं आहे. बरोबर उत्तर काय आहे? तर इथली गुलामगिरी जी आहे ती संपलेली आहे. इंग्रजांचे जे गुलाम होतो ते संपलेलं आहे आता.
म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. इथली पवित्र माती अजिंक्य ठेवू म्हणजे काय? इथली पवित्र माती अजिंक्य ठेवू म्हणजे काय? तर या ठिकाणी खूप शोध लावू, खूप पराक्रम करू, खूप ज्ञान मिळवू, भूमी सदैव स्वतंत्र ठेवू. मग पहा, या ठिकाणी माती अजिंक्य ठेवू म्हणजे अजिंक्य या शब्दाचा अर्थ कधीही न जिंकता येणारा, म्हणजे ते गुलामगिरीत आम्ही ती जागा म्हणजे ती माती, तो हिमालय पर्वत आम्ही गुलामगिरीमध्ये पुन्हा जाऊ देणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच त्याला आम्ही नेहमी स्वतंत्र ठेवू असं याचा अर्थ आहे. मग शोध लावू चुकीचं आहे, पराक्रम करू हे देखील चुकीचं आहे, खूप ज्ञान मिळवू हे देखील चुकीचं आहे, भूमी सदैव स्वतंत्र ठेवू अगदी बरोबर, कारण की माती अजिंक्य ठेवू म्हणजेच स्वतंत्र ठेवू, गुलामगिरीत जाऊन देणार नाही असा याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. कवितेतून कोणता संदेश मिळतो? कवितेतून कोणता संदेश मिळतो? देव माणसात आहे, देव देवळात आहे, पहाटे देवाची आरती करावी का, यापैकी नाही. मग या ठिकाणी पहा, माणुसकीवर आमची भक्ती तीच देवता तीच आरती, म्हणजे माणुसकीवरतीच आमची भक्ती आहे, माणुसकी हाच खरा देव आहे, तोच आमचा देव आहे, त्याचीच आम्ही आरती करतो, हा या ठिकाणी कवीने अर्थ सांगितलेला आहे. मग पहाटे देवाची आरती करावी असं सांगितलेलं आहे का यामध्ये? कवितेतून कोणता संदेश मिळाला तर पहाटे देवाची आरती करावी असं सांगितलेलं आहे कवितेतून? तर नाही, चुकीचं आहे. देव देवळात आहे असं सांगितलं आहे का? तर नाही. मग काय सांगितलेलं आहे? तर माणुसकीवर आमची श्रद्धा आहे, माणुसकीवर आमची भक्ती आहे, माणुसकी हीच आमची देवता आहे असं यातून आपल्याला सांगितलेलं आहे. हा संदेश आपल्याला मिळालेला आहे या कवितेतून. म्हणजेच देव कोणात आहे? तर देव माणसात आहे. देव देवळात आहे असं नाही, देव पहाटेची आरती करावी असंही नाही, म्हणजेच देव माणसात आहे. या कवितेतून हा संदेश आपल्याला मिळतो. म्हणून यापैकी नाही हे सुद्धा चुकीचं आहे. मग पहा, आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे पर्याय क्रमांक 1, देव माणसात आहे. हा संदेश आपल्याला या कवितेतून मिळालेला आहे. म्हणजेच आज आपण कविता कशा रीतीने, कवितेवरती प्रश्न येतात त्याचा अर्थ कशा रीतीने लावायचा हे आज आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. वृत्ते, त्याचे गण पाठ करणं आवश्यक आहे, त्याची यती पाठ करणं आवश्यक आहे, अक्षरे पाठ करणं आवश्यक आहे. तसेच कवितेमध्ये कवितेचा अर्थ लावण्यासाठी समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार असणं, पाठ असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला ही प्रकरणं अत्यंत सोपी जातील आणि पैकीच्या पैकी मार्क देऊन जातील.